किचनचे इथे तुम्ही आता डायरेक्ट बसून घेतलंय बघा. हेवन, स्वर्ग कशाला बोलतात. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तुमचं स्वागत आहे डॉलीज ब्लॉग मध्ये. सो आजचा ब्लॉग आपण परत एक नवीन रेसिपी ट्राय करतो आहे. तर सकाळी आम्ही बनवले होते मूगचे आप्पे, ते खूप छान झाले होते. सो थोडीशी मूग उरलेले होते त्यात, म्हणजे उरले त्याच्यातले मूग. सो मी विचार केला की यार आपण याची काहीतरी नवीन रेसिपी बनवूया. ठीक आहे. सो मूग आणि मूग डाळ एकच आहे समजा. सो आपण मूग डाळीचा हलवा केला तर कसं होईल. सो मी दाखवते आता तुम्हाला आपण कसं मूग भिजवले किंवा कसं काय प्रिपेअर करतोय आपण त्याला. सो पूर्ण रेसिपी बघा. मी दाखवते तुम्हाला. आपण सेपरेट करून घेतलेले आहे. हे बघा, हे मूग होते. मी याचे साल्टे काढून घेतलेले. ठीक आहे, साल्टे काढले. बघा एवढे निघले त्याचे साल्टे, हे बघा एवढे. ठीक आहे. आता याला आपण मिक्सर मधून वाटून घेऊया, मग मी दाखवते आपल्याला पुढे काय करायचं. कढई आता गरम झाली आहे, त्यात तूप टाकून घेऊया. सो हे बघा गाईस, इथे आपली मूग डाळ जी आहे ती पेस्ट करून घेतलेली आहे. आता तेल तापलं की ते बघा गाईस, ही झालेली आहे मूग डाळ. तूप होतं ते, तेल नाही, मी चुकले, तूप आहे. हे बघा, हे ड्रायफ्रुट्स. ते झालं आपलं तूप गरम, तर आपण टाकून घेऊया त्याच्यात. आता ड्रायफ्रूट तळून घेऊया गाईज. लो फ्लेमवरच आपल्याला तिथं भाजून घ्यायचे चांगले, म्हणजे ते छान क्रिस्पी नटीनेस येतो मग त्याला. हे बघा गाईज, आता आपले जे ड्रायफ्रुट्स आहे बघा, बघा मी दाखवते. ड्रायफ्रुट्स छान तळून घेतलेले. आता आपण हे जे मूग डाळ बारीक केलेली आहे ती त्यात ऍड करते मी. ठीक आहे. हे बघा गाईज, मी टाकून घेतलंय त्याच्यात. त्याला आपण छान तळून घेऊया. मस्त तळून म्हणजे छान भाजून घेऊया लाल होईपर्यंत. याच्यात मला तूप कमी वाटतंय थोडंसं अजून. त्याच्यात आपण काय करूया, थोडंसं तूप टाकून घेते मी याच्यात. मग गाईज मी दाखवते तुम्हाला. हे बघा, मी गॅस बंद केला होता, म्हटलं नको. सो तोपर्यंत आपण दुसरा डब्बा फोडत होतो. मी गॅस ऑन केला बघा. हा बघा, नवीन जस्ट मी आत्ताच फोडला, तो ऍड करूया. मूग डाळचा जो हलवा असतो ना गाईस, त्याच्यात खूप जास्त तुम्हाला तूप ऍड करावं लागतं. ठीक आहे. आता गॅस ऑन आहे. असं छान मिक्स करायचं. आणि हो गाईस, जो आपला मूग डाळचा जो शिरा असतो त्याला खूप लो फ्लेमवर त्याला भाजावं लागतं. सो आणि याच्यात काय असतं, एक वाटी तुम्ही मूग डाळ घेतली असेल, एक वाटीपेक्षा जास्त तुम्हाला तूप लागेल. कारण की हा जो पूर्ण हलवा आहे तो आपल्याला तुपातच भाजून घ्यायचा आहे छानसा. आता मी अजून 2-4 चम्मच ऍड केले त्यात तूप. असं दिसतंय आपण तूप ऍड केलंय त्यात. मला वाटतं आपल्याला अजून तूप ऍड करावं लागेल त्यात, म्हणजे ते छानसं भाजल्या जातं. हे बघा किती छान दिसतंय. तरी अजून ते पूर्ण भाजल्या गेले नाही, आपल्याला अजून तूप ऍड करणे त्यात. मूग डाळचं कसं असतं ना गाईस, मूग डाळचा जो हलवा बनवतो आपण त्याला कंटिन्यूस तुम्हाला स्टर करावं लागतं. आणि म्हणजे कसं त्याला खूप स्लो आपल्याला शिजवावं लागतं, भाजावं लागतं. खूप जास्त तूप आणि खूप स्लो. पण मग जे बनतो मूग डाळचा हलवा, शेट खूप भारी लागतो, इतका भारी लागतो काय नाही. पण मग खूप लेंदी प्रोसेस आहे. पण मग तुम्ही ही लेंदी प्रोसेस कंप्लीट केली, मस्त जेवण झाल्यावर असं निवांत बसून तो गरमागरम हलवा तुम्ही मूग डाळचा खाल, तो मग तुमचं ते जे तुम्ही जे काय बोलतात त्याला हे केलं, मेहनत घेतली, ती सफल होऊन जाईल तुमची. ठीक आहे. अजून याला आपल्याला खूप भाजायचं आहे. ठीक आहे. आता हा त्याचा पहिले जो होता तो चिपकत होता, आता तो चिपकत नाही, कारण की आपण त्याच्यात तूप ऍड केलेलं आहे. आणि आता तो हळूहळू भाजायला स्टार्ट झालेला आहे. आता मी काय करते, याला प्रॉपर भाजून घेते, म्हणजे तेल नाही, तूप सुटेपर्यंत. ते कसं आपण स्पायसी रेसिपीज करतो तर तेलच बोलतो, त्यामुळे माझ्या तोंडात तेलच येते. तो समजून घ्या मी तेल बोललेपर्यंत.
सो आता हे तूप छान सुटेपर्यंत मस्त ते असं मस्त गोल्डन गोल्डन चॉकलेटी झाला. तर मी तेव्हा दाखवते तुम्हाला की कसं दिसतं आपलं. हे बघा गाईस, क्लोजअप किती छान दिसतोय तो. बघा एकदम टिंग 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 टिंग, म्हणजे किती असं सॉफ्ट नरम नरम दिसतोय. कारण की गाईस माहिती का, एक्स्ट्रा तूप ऍड केलं ना आपण, मग त्याचा एक एक दाणा जो आहे ना तो एकदम परफेक्टली शिजतो. तर एकदम त्याचं नरम नरम नरम. हे बघा हळूहळू याला तूप सुटायला स्टार्ट झालेलं. मी अजून थोडंसं जे तूप ऍड करते, म्हणजे ते छान असं मस्त पटपट शेकून येईल. झालं की मी दाखवते गाईस तुम्हाला. सो गाईस, तुम्हाला समजा हा गाजरचा हलवा बनवत होते मी. मुंगाईचा हलवा बनवायचा असेल ना तर सगळ्यात पहिले हा बनवून घ्या, कारण की त्याला टाइम लागतो खूप शिजायला, बनायला, भाजायला. सो हे बघा, मी आता पहिले मी उभे होते किचनच्या इथे, मी आता डायरेक्ट बसून घेतलंय. बघा मी डायरेक्ट किचनवर बसून घेतलंय ना. हा बघा हे चाललंय आपलं भाजणं. फायनली जे आपलं मूग डाळ जी आहे ती छान भाजून झालेली, मी दाखवते तुम्हाला. हे बघा हे बघा हे बघा, एकदम एकदम छान आहे बघा, एकदम गोल्डन ब्राऊन. आणि बघा एकदम पतली झाली, म्हणजे तिचा एक ना एक दाणा मोकळा झालेला, म्हणजे ती एकदम परफेक्ट भाजलेली आहे. आता मी सांगते याच्या नंतर आपल्याला काय ऍड करायचं. या हे बघा, हे तूप मी टाकलं 2 चम्मच, त्यात 1 चम्मच आपण रवा ऍड करूया. हे बघा आता रवा आपला भाजून झाला. आता त्याच्यात हे टाकूया आपण बेसन. हे मी 2 चम्मच ऍड करते. ठीक आहे, याला छान बेसनला आपण जसं बेसनच्या लाडूसाठी भाजतो ना लाल लाल, तसाला भाजून घेऊया. हे बघा गाईस, आता आपण टाकून द्या त्याच्यात. ते तेव्हा ते छान भाजून झाले. आता रवा आणि बेसन आपण त्याच्यात ऍड केलेलं आहे. ठीक आहे, याला पण आपण काय करूया, आता 1-2 मिनिटं याला भाजून घेऊया. हे बघा गाईस, रवा तो छान भाजून घेतला मी. त्याच्यातच इलायची पावडर टाकून दिलं होतं. आणि ते बघा तिकडे आपलं साखर आणि पाणी उकळतंय. आता आपण ते त्याच्यात ऍड करूया. लक्षात ठेवा गाईस, एकदम हळूहळू दुरून टाकायचे पाणी, कारण की ते हे होतं मग उत्तं, ते अंगावर येतं. ते बघा अर्धं पाणी टाकलंय, अजून अर्धं पाणी त्याच्यात आपल्याला टाकायचं, ऍड करायचं. हळूहळू ऍड करायचं, म्हणजे एकदम असं पतलं झालं पाहिजे ते, म्हणजे ते अजून एक दाणा दाणा शिजतो तो मस्त पैकी. हे बघा, आपण 1 पातेलं पाणी केलं होतं, पूर्ण 1 पातेलं आपण पाणी ऍड केलेलं. म्हणजे तुम्ही जितकं पाणी टाकाल म्हणजे तितकं ते छान बनलं. बघा आता सध्या पतलं दिसतंय ते, पण असंच आपल्याला त्याला पतलं शिजवायचंय. हे बघा गाईस, आता 5 मिनिटं झाले. बघा हे बघा असं शिजतो. नाही तर तुम्हाला वाटेल की आपण पाणी खूप ऍड केलंय, ते शिजणार नाही. ते हळूहळू शिजतं आणि आपल्याला लो फ्लेमवर त्याला शिजवायचं. बघा ठीक आहे, आता पूर्ण शिजल्यावर मी दाखवते तुम्हाला. हे बघा गाईस, फायनली आपला शिरा जो आहे बघा त्याला तूप सुटू लागलेलं आहे. म्हणजे आपला शिरा जो आहे आता रेडी झालेला आहे. एकदम कणकण मस्त त्याचं तुपात शिजलेला आहे, पाण्यात शिजलाय. एकदम मस्त दिसतो, एकदम रसाळ, एकदम जसं काय मस्त हलवाई स्टाईल आपण बनवलेला आहे. आता ड्रायफ्रुट्स टाकून द्यायचे आपण. आता ड्रायफ्रुट्स ऍड करूया आपण त्याच्यात. बघा किती छान दिसतो, एकदम टेस्टी दिसतो एकदम. ठीक आहे, आता काय करूया आपण, याला थोडंसं अजून 4-5 मिनिटं हलवून घेऊया मस्तपैकी. आणि मग आपला शिरा रेडी झालाय. मग मी तुम्हाला रिव्ह्यू देते याचा. सो फायनली गाईज, आपला जो शिरा आहे मूग डाळीचा तो रेडी झालाय. मी दाखवते तुम्हाला. एकदा लुक घ्या त्याचा दिसतोय. हे बघा, आहे काय दिसतंय, किती सुंदर दिसतोय, एकदम मस्त. त्याच्यावर मी वरून अजून ड्रायफ्रुट्स टाकलेले. बघ किती एकदम सॉफ्ट नरम नरम. तूप बी दिसतंय का, तूप बी आहे. तर मी खाऊन दाखवते, रिव्ह्यू देते तुम्हाला की कसं झालंय आपला रवा मूग डाळीचा शिरा. ठीक आहे, म्हणजे खूप सारे ड्रायफ्रुट्स घ्यायचे. फुगून खाते कारण की मी आत्ताच कढईतून काढले त्याला. जन्नत, हेवन, स्वर्ग कशाला बोलतात, याला बोलतात. एकदम सॉफ्ट आहे. तुपाचा खूप छान फ्लेवर होतो. म्हणजे तुपामध्ये त्या डाळीचा एक कण जो आहे तो मस्त भाजला गेला आहे. म्हणजे आपण डिस्क्राईब करायचं गेलं तर असं मस्त तोंडामध्ये मस्त तुपाचे नदी, मस्त नरम नरम तो शिरा, मग हळूच दाताखाली तो ड्रायफ्रूट येतोय, मग तो कचा खूप भारी लागतोय. आता मी काय बोलू, मी ब्लँक होऊन गेलेले.
खूप छान बनलाय तो शिरा. खूप मेहनत घेतली आपण, खूप सारी मेहनत घेतली. खूप टाइम लागतो बरं त्याला बनायला, असं मी नाही म्हणत टाइम नाही लागत, टाइम लागतो. पण म्हणजे आपण जे काय बोलतात त्याला ते हे केलंय काय बोलतात मेहनत केली आहे ती सफल झाली आहे. टेस्ट लाजवाब, काही सांगू शकत नाही मी, इतकं छान झालेलं आहे म्हणजे माझ्याकडे शब्द नाही गाईस. सो अशाच नवनवीन छान एक्सपेरिमेंट वरून लक्षात आलं हे आपण कुठून केलेलं आहे, मूगपासून केलेलं आहे, मूग डाळ नव्हती. सो म्हटलं चला आता याच्यावरून एक्सपेरिमेंट करून टाकूया, तर खूप छान झालं आहे. सो असेच नवनवीन छान मस्त रेसिपीज, एक्सपेरिमेंट, ॲडव्हेंचरस ब्लॉग्स, कॉमेडी रील्स, कॉमेडी व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मला कमेंट करून सांगा नेक्स्ट ब्लॉग किंवा रेसिपी वगैरे काही पण तुम्हाला बघायचं असेल ते मला सांगा. आपल्या इन्स्टा मेन गाईज आपल्या इन्स्टा पेजवर फॉलो करा, कारण की जी पण अपडेट असते यूट्यूबची, जी पण आपल्या यूट्यूब चॅनलची जी पण अपडेट असते पहिले मी ते आपल्या इन्स्टा पेजवर दोन्ही पण पेजवर मी टाकते. सो त्यांना पण नक्की फॉलो करा. सो आता मी हे मस्तपैकी एन्जॉय करते. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत टाटा.